सामने एक बड़ा सा रेड बटन है। हाँ, है। दबा दिया, आगे बोलो। तर भावांनो, मी आता पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन केलेली आहे, बघू शकता भावांनो तुम्ही. आणि भावांनो, तुम्ही तुमच्या मोबाईलची स्क्रीन रोटेट करून पहा, तर भावांनो तुम्हाला व्यवस्थित डिझाईन दिसेल आणि भावांनो समजेल देखील. तर भावांनो, मी पहिली PLP फाईल तुम्हाला ओपन करून दाखवतो. आणि भावांनो, बघू शकता तुम्ही, बघू शकता मित्रांनो, 40x15ची आपण इथे डिझाईन केलेली आहे. तर बघू शकता मित्रांनो, मी इथं PLP फाईल ओपन केलेली आहे. अशा प्रकारे बघू शकता, फुल HD मध्ये आहे भावांनो. आणि भावांनो, ह्या डिझाईनमध्ये आपण खूप काही गोष्टी ॲड केलेल्या आहेत, तर तेही मी तुम्हाला सांगतो. आणि भावांनो, जे फाईलला पासवर्ड आहे आणि भावांनो पासवर्ड व्हिडिओमध्ये दिलेला आहे, त्यासाठी व्हिडिओ आपला पूर्ण पहा. आणि भावांनो, पासवर्ड हा कॅपिटलमध्ये टाका, मध्ये जराही पेस्ट द्यायचा नाही, चिटकून एकसारखं भावांनो पासवर्ड टाकायचा आहे, त्यानंतरच तुमची जी फाईल ओपन होईल. तर भावांनो, मी ह्या डिझाईनमध्ये काय काय यूज केलेलं आहे ते तुम्हाला एक गोष्टी सांगतो. तर बघू शकता मित्रांनो, फर्स्ट आपलं बॅकग्राऊंड आहे अशा प्रकारचं बघू शकता. आणि भावांनो, हे आपण मोबाईलमध्ये डिझाईन केलेलं आहे, अशा प्रकारे बघू शकतो. भावांनो, बॅकग्राऊंडमध्ये सुद्धा आपण खूप काही गोष्टी इथं इफेक्ट वगैरे, अशोक चक्र, अशा PNG सुद्धा ॲड केलेल्या आहेत अशा प्रकारे. त्यानंतर भावांनो, इथं आपण असा एक PNG लावलेला आहे, बघू शकता तुम्ही, गौतम बुद्धाचा PNG आहे अशा प्रकारे ब्लॅक अँड व्हाईटमध्ये. त्यानंतर भावांनो, तर बघू शकता अशा प्रकारे इथं PNG लावलेली आहे. कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाची, एकूण भारताचे संविधान PNG आपण लावलेली आहे. त्यानंतर भावांनो, इथं पेनची PNG असते ती इथं लावलेली आहे अशा प्रकारे बघू शकता तुम्ही. आणि त्यानंतर भावांनो, इथं बघू शकता अशा प्रकारचा आणखी इथं PNG लावलेला आहे, बघू शकता तुम्ही. त्यानंतर भावांनो, आपण असा PNG लावलेला आहे, बघू शकता. इथं सर्व महापुरुषांचा आपण एक PNG असा क्रिएट केलेला आहे. आणि त्यानंतर भावांनो, PNG पण लावलेला आहे अशा प्रकारे भावांनो, PNG इथं लावलेला आहे, बघू शकता तुम्ही. सम्राट अशोकांचा PNG आहे. त्यानंतर भावांनो, अण्णाभाऊ साठेंचा PNG आहे. त्यानंतर भावांनो, संभाजी महाराजांचा PNG आहे. त्यानंतर शिवाजी महाराजांचा PNG आहे. त्यानंतर भावांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा PNG आहे. त्यानंतर भावांनो, ज्योतिबा फुले, शाहू महाराज, आणि भावांनो त्यानंतर टिपू सुलतानचा इथे PNG लावलेला आहे अशा प्रकारे बघू शकता तुम्ही. त्यानंतर भावांनो, इथं आपण असा एक PNG लावलेला आहे, बघू शकता तुम्ही. भारतरत्न जो पुरस्कार आहे त्याचा इथं PNG आपण क्रिएट असा लावलेला आहे. त्यानंतर भावांनो, अशा प्रकारे इथं बाबासाहेबांची PNG लावलेली आहे, बघू शकता तुम्ही. फुल HD मध्ये PNG आहे. त्यानंतर भावांनो, तुम्हाला PNG दुसरं लावायचे असतील तर भावांनो ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता. त्यानंतर भावांनो, अशोक चक्र लावलेलं आहे आणि भावांनो त्याची ऑपॉसिटी आपण कमी ठेवलेली आहे. त्यानंतर भावांनो, असा PNG इथं लावलेला आहे, बघू शकता तुम्ही. बाबासाहेबांचा PNG आहे. त्यानंतर बघू शकता इथं शटडाऊन इफेक्ट आपण लावलेला आहे PNGला. आणि त्यानंतर भावांनो, इथं अशा प्रकारे टेक्स्ट टाकलेला आहे, बघू शकता तुम्ही. त्यानंतर भावांनो, इथं आणखीन एक टेक्स्ट टाकलेला आहे अशा प्रकारे तुम्हाला दिसत असेल इथं. आणि भावांनो, तुम्ही ह्या टेक्स्टला कलर वगैरे द्यायचा असेल तर कलर सुद्धा देऊ शकता. टेक्स्ट द्यायचा असेल तर भावांनो ते सुद्धा देऊ शकता. त्यानंतर भावांनो, आणखीन इथं PNG लावलेला आहे, बघू शकता अशा प्रकारचा. त्यानंतर भावांनो, इथं असा PNG इथं लावलेला आहे, आपण बघू शकता तुम्ही. आणि त्यानंतर भावांनो, कॅलिग्राफी लावलेली आहे. कॅलिग्राफीला बघू शकता आपण बॅकग्राऊंडला मॅच होईल असा टेक्स्ट इथं कलर दिलेला आहे, तुम्ही तुमच्या हिशोबाने देऊ शकता.
आणि भाऊंनो आउटर आपण इथे इफेक्ट दिलेला आहे कॅलिग्राफीला बघू शकता तुम्ही. मागच्या साईडला दिसत असेल तुम्हाला शाडाऊनसारखा. तुम्ही भाऊंनो तुमच्या हिशोबाने कॅलिग्राफीला कलर वगैरे देऊ शकता. त्यानंतर भाऊंवरती असा टेक्स्ट टाकलेला आहे. त्यानंतर भाऊंनो आणखी इथं वरती टेक्स्ट टाकलेले आहेत. त्यानंतर डेट पेन जे आहे. त्यानंतर भाऊंनो आपल्या इथं लोगो लावलेले आहेत. तर बघू शकता भाऊंनो इथं सर्व आपण यूज केलेलं आहे ते मी इथं तुम्हाला ओपन करून दाखवलेले आहे अशा प्रकारे. तर हे होते भाऊंनो आपली पहिली PLP फाईल. तर मी आता तुम्हाला दुसरी PLP फाईल इथं ओपन करून दाखवतो. तर PLPच्या ऑप्शनवर टॅप करा. टॅप केल्यानंतर बघू शकता इथं 40/15 जयंती बॅनर एडिटिंग PLP2 अशी फाईलचं नाव आहे. त्यावेळेला टॅप करा. भाऊंनो दोन्ही डिझाईन एकच साईजमध्ये बघू शकता भाऊंनो अशा प्रकारे इथं आपण खतरनाक इथं डिझाईन केलेली आहे. बघू शकता तुम्ही सिंगल फोटो अशा प्रकारे बघू शकता तुम्ही. आणि भाऊंनो ह्याच्यामध्ये सुद्धा काय काय यूज केलेलं आहे ते मी तुम्हाला सांगतो. तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे पूर्ण बॅकग्राऊंड तयार केलेला आहे. रेडमध्ये बॅकग्राऊंड आहे. त्यानंतर इथं असा PNG लावलेला आहे. त्यानंतर भाऊंनो इथं आपण बघू शकता कायदेपंडित असा इथं टेक्स्ट टाकलेला आहे ब्लॅकमध्ये आणि त्याची ऑपोसिटी आपण कमी केलेली आहे. तुमच्याकडे फॉन्ट दुसरा असेल तर भाऊंनो ते सुद्धा तुम्ही टाकू शकता. डार्कमध्ये फॉन्ट असेल तर भाऊंनो ते सुद्धा तुम्ही टाकू शकता. आणि त्याचाच आपली डुप्लिकेट करून त्याचवरी लावलेला आहे बघू शकता अशा प्रकारे. आणि भाऊंनो पुन्हा कलर दिलेला आहे बघू शकता. खालती व्हाईट आहे आणि वरती जरा येल्लो टाईप आपण इथं केशरी येल्लो टाईप इथं कलर लावलेला आहे. तुम्ही भाऊंनो तुमच्या यूज करा. आणि भाऊंनो PNGचा विषय बघा. आता भाऊंनो इथं मी तुम्हाला अशा प्रकारची PNG दिलेली आहे बघू शकता तुम्ही. तर तुम्हाला भाऊंनो हे PNG नको असेल तर भाऊंनो ह्याच PLPमध्ये मी तुम्हाला ती 2-3 म्हणजे 2च PNG दिलेले आहेत बघू शकता तुम्ही. तुम्हाला हे नको असेल हे पाहिजे असेल तर भाऊंनो तुम्ही हे सुद्धा यूज करू शकता अशा प्रकारे बघू शकता तुम्ही. त्यानंतर भाऊंनो तुम्हाला हे नको असेल तर तुम्हाला हे हवे असेल तर भाऊंनो तुम्ही हे सुद्धा PNG यूज करू शकता. किंवा भाऊंनो तुमच्याकडे दुसरी PNG असेल तर ते सुद्धा यूज करू शकता. तर बघू शकता तुम्हाला कुठली म्हणजे PNG हवी असेल भाऊंनो तर ते तुम्ही तिथं ठेवू शकता. बघू शकता मी तुम्हाला 3 PNG दिलेले आहेत. तर भाऊंनो आपण ही PNG ठेवूयात. तर भाऊंनो तुम्हाला तुमच्या हिशोबाने PNG ठेवता असेल तर तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर भाऊंनो अशी कॅलिग्राफी आहे बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे कॅलिग्राफी आहे भाऊंनो. आणि कॅलिग्राफीला कलर वगैरे काय दिलेला नाही. देऊ शकता. त्यानंतर भाऊंनो इथं आपण अशा बघू शकता इथं अशा प्रकारचा टेक्स्ट टाकलेला आहे टेक्स्ट PNG. त्यानंतर भाऊंनो इकडे बघू शकता अशा प्रकारचा वरती इथं टेक्स्ट टाकलेला आहे. आणि भाऊंनो त्याची ऑपोसिटी कमी केलेली आहे. व भाऊंनो त्यानंतर इथं बघू शकता कॅलिग्राफीच्या वरील ईश्वरत्व महामानवासाठी दिलेला आहे. त्यानंतर भाऊंनो इथं आणखीन इथं टेक्स्ट टाकलेला आहे बघू शकता किंग ऑफ नॉलेज असं टेक्स्ट आहे. त्यानंतर भाऊंनो अशी इथं PNG लावलेली आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारची PNG आहे. त्यानंतर भाऊंनो इथं गौतम बुद्धांची PNG आहे अशा प्रकारे बघू शकता तुम्ही. आणि त्यानंतर भाऊंनो इथं आपण आपले लोगो लावलेले आहेत बघू शकता. इथे एक लोगो आहे आणि भाऊंनो इथे एक लोगो लावलेला आहे. तर भाऊंनो तुम्हाला डिझाईन कशी होती नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर भाऊंनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर बघू शकता भाऊंनो तुम्ही डिझाईनची क्वालिटी बघून घ्या. फुल HD मध्ये आहे भाऊंनो. तर भेटूत भाऊंनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये.